आज जिल्हा परिषद पिनोर गटातून माझा भारतीय जनता पार्टीमधून अधिकृतरित्या या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे। आज अर्ज भरतेवेळी इतर कोणी उमेदवार असेल त्यांनी फॉर्च्युनर स्कॉर्पिओ गाडीसाठी उचलला, पण आज बैलगाडीतून येण्याचा आपला काय मानस होता? आज आपण पाहताय या देशात शेतकरी कृषीप्रधान देश म्हणून आपला देश ओळखला जातो। या कृषीप्रधान देशामध्ये शेतकरी हा केंद्रबिंदू आहे आणि त्याचं प्रतीक म्हणून आज बैलगाडीमध्ये या ठिकाणी मी अर्ज भरण्याचं ठरवलं होतं आणि त्या पद्धतीने आम्ही हा शेतकरी पोशाखात आणि शेतकऱ्याचा बैलगाडीमध्ये या ठिकाणी अर्ज भरताना मी नियोजन केलेलं आहे। एकीकडे सगळी फ्लाईट असं आव्हान असं कोणाचं वाटतं का आपल्याला? आव्हान वगैरे नाही, या जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष आणि विकासप्रिय पालकमंत्री आदरणीय जयभाऊ गोरे, या जिल्ह्याचे माजी जिल्हाध्यक्ष सचिनजी कल्याण शेट्टी, या तालुक्याचे भाग्यविधाते आदरणीय राजन मालक, या तालुक्याचे लोकप्रिय माजी आमदार यशवंतराव माने, या जिल्ह्याचे अध्यक्ष शशिकांत नाना चव्हाण, या आमचे नेते आदरणीय बाळराजे पाटील, अजिंक्य राणा पाटील यांच्या नेतृत्वावर या आमच्या तालुक्याचे अध्यक्ष रमेशजी माने यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी काम करत असताना 100% मला विश्वास आहे की समोर कुठलेही आव्हान वगैरे नाही। या पिनोर जिल्हा परिषद गटातील मायबाप जनता या ठिकाणी निवडणूक लढवत असताना मी आपल्या समोर एवढं सांगू इच्छितो, या ठिकाणच्या जनतेने आता ठरवलेलं आहे रामदास भाई चौरे यांनाच या ठिकाणी निवडून देणार आहे। त्याचं कारण असं आहे, या ठिकाणी खोट्या विरुद्ध खऱ्याची लढत आहे आणि या ठिकाणी मायबाप पिनोर मधल्या आणि पिनोर गटातील मायबाप जनतेला सुद्धा माहित आहे खरं कोण आणि खोटं कोण, आश्वासन खरं कोण देतं आणि खोटं कोण देतं। त्यामुळं मी गेले 20 वर्ष राजकारण समाजकारण करत असताना या ठिकाणी जे काम माझ्या हातून होत असेल की होण्याचा शब्द देतो, जे होत नाही ते शब्द देत नसतो, हे जनतेला माहिती आहे। आणि समोर जे माझ्या निवडणूक लढतायत की ते खोटे आहेत हे या पिनोर आणि पंचक्रोशीतील सर्व लोकांना माहिती आहे। त्यामुळे माझा विजय या मायबाप जनतेनं, गोरगरीब शेतकरी कष्टकरी दिलनरीत लोकांनी या ठिकाणी हातात घेतलेला आहे। त्यामुळे मला कुठल्याही प्रकारची शंका नाही की माझा विजय 100% निश्चित आहे। खरं तर आपले मामा मानाजी बापू माने ज्या नेत्यांसोबत होते त्यांना देखील कुठेतरी डावललं गेलंय का, असं काय वाटतं? 100% आमच्या भागामध्ये या तालुक्यामध्ये माझे सख्खे मामा असलेले मानाजी बापू माने या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांना उमेदवारी देणे क्रमपात्र होतं, परंतु आज या ठिकाणी अर्ज भरला असं मला समजलंय। परंतु या ठिकाणच्या या आपल्या माध्यमातून मी सांगतो, माझे मामा मानाजी बापू माने सुद्धा या निवडणुकी रिंगणात उतरलेले आहेत। जर त्या निवडणुकीतून त्यांनी माघार घेतली किंवा हे केले तर मी या आपल्या माध्यमातून एवढं सांगू इच्छितो की त्यांनाही विनंती करतो की त्यांचा मुलगा समजून ते मला 100% सहकार्य करतील अशी भावना व्यक्त करतो। आपल्या विरोधक असलेले उमेदवार यांच्यासोबत आमदार आहेत, जे अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष आहेत, सगळी एकंदरीत तसं पाहिले गेले तर नेते आपल्या त्यांच्या सोबत आहेत, मग कुठेतरी आपल्या याचा परिणाम होईल असं वाटतं? आमदार गेल्या 1.5 वर्षामध्ये ह्या आमदारांनी काय केलं सगळ्यालाच माहिती आहे आणि आता आमदार नेमकं कुठल्या पक्षात आहेत हीच या मोहोळ तालुक्यातल्या जनतेला माहित नाही। प्रतिस्पर्धी असणारे उमेदवार जे आहेत त्यांनी काल सांगितलं की ही जी निवडणूक आहे ही निवडणूक आंबेडकर विरुद्ध मोहोळ तालुक्यातील सर्वसामान्य जनता अशी होणार आहे। त्यामुळं त्यांच्या पक्षातील आणि मित्र पक्षातील सर्वच उमेदवार हे सर्वसामान्य कुटुंबातून आलेले आहेत, त्यामुळे विजय त्यांनी निश्चित आहे असं म्हटलं। या संदर्भात काय आपल्या माध्यमातून मी एवढं सांगतो, त्यांनी जे वक्तव्य केलं त्या वक्तव्यामध्ये अनगरकर विरुद्ध ही मोहोळ तालुक्याची लढाई बिलकुल नाही। ही लढाई अनगरकराविरुद्ध ते भासवण्याचा प्रयत्न करताय आणि लोकांना वेड्यात काढण्याचा ह्या सरळ प्रयत्न करतायत। 1.5 वर्षापूर्वी लोकांनी ती चूक केली, ह्या निवडणुकीत नक्कीच करणार नाहीत, कारण आताचं समोरचं वातावरण आपण बघताय, कुणाच्या टीम राहिलेलं नाही, त्यांच्यामध्ये जे काय भांडण चालू आहे, चिठ्ठ्यावर उमेदवार काढण्याची वेळ समोरच्या सर्व पक्षावर आलेला आहे, ह्याचा अर्थ तुम्ही लक्षात घ्या। साहेब, अलीकडचं राजकारण बदलत्या वळणावर पोहोचलेलं आहे, निष्ठा प्रामाणिकपणा ही नावापुरती राहिलेली अशी चर्चा जनतेतून ऐकवायला मिळत आहे। त्यामुळे जनताही संभ्रमित झालेली आहे। या सर्व संभ्रमित झालेल्या जनतेला काय आव्हान आहे? बरोबर आहे, आपण बघताय गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी आमदार कुठल्या पक्षातून आले, आता आमदार सध्या कुठल्या पक्षाचं काम करतायत, ते नेते मंडळी कुठल्या पक्षातलं काम करते तारतम्य न ठेवता, परंतु राजन पाटलांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत असताना 100% निष्ठा आणि गोरगरीब जनता या केंद्रबिंदू मानून आम्ही या ठिकाणी राजकारण करतो।
जिल्हाध्यक्ष याबद्दल काय मला अजून कल्पना नाही. बरं राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि विद्यमान आमदार राजू खरे यांनी काल असं म्हटलं की 50 वर्ष यांची या तालुक्यामध्ये सत्ता होती. 50 वर्षाचा हिशोब या जनतेने मागितला, तुम्ही दिला नाही आणि 1 वर्ष आमचा आमदार आला तर तुम्ही आम्हाला म्हणता काय विकास केला. अहो, ज्या अजेंडामध्ये त्यांनी जे आपला अहवाल सादर केला होता 5 वर्षामध्ये एक जी करू, त्या उमेश पाटलाला सुद्धा माझं सांगणं आहे, आपण जिल्हा परिषद गटामधून निवडून आलो, त्या जिल्हा परिषदेच्या लोक सुद्धा समाधानी आहेत का हे आपण चेक करावं. त्या तालुक्यामध्ये 50 वर्ष काय केले का नाही या सर्वसामान्य जनतेला माहिती आहे. फक्त राजन पाटलांच्या विरोधात बोलायचं आणि लोकांची मतं घ्यायची. आता सध्या लोकांना लक्षात आलेलं आहे की राजन मालकाला बोलून फक्त ही लोकांना वेड्यात करतात आणि सगळं करायचं ते करतात. त्यांची उदरनिर्वाह त्यांचं पोट पण या राजकारणावर चालतंय. त्यामुळे या ठिकाणी राजन पाटलावर टीका टिप्पणी करतायत. खरं तर आपण आता बैलगाडी भरती वेळी आपल्या आठवडी पण होता आपल्यासोबत, आपण वारंवार आठवड फिरवत होता, त्यामुळे पाठीमागे नेमकं काय आसोड फिरवायचं खरं तर कारण एक आहे, या ठिकाणी समोर आलेले जे काही लोक आहेत विरोधामध्ये जी भ्रष्टाचारी आहेत, त्या हासोडानं त्यांना हाणून त्या मायबाप जनतेचं मत रूपी मला आशीर्वाद देणार आणि त्याच जिल्हा परिषद मी गेल्यानंतर त्या हासोडानंच त्या लोकांचा बंदोबस्त करण्यासाठी ते हासोड घेतलेला आहे. खास शेतकऱ्यांच्या सेवेसाठी समृद्धी ॲग्रोवेट घेऊन येत आहे सर्व्हिस, क्वालिटी आणि सॅटिस्फॅक्शन. आमच्याकडे श्रमात बचत करण्यासाठी समृद्धी सिंगल व डबल पॉवर दूध काढणी यंत्र उपलब्ध. जनावरांच्या पोषक चाऱ्यासाठी समृद्धी कडबाकुट्टी यंत्र, तेही फायदेशीर. घरच्या घरी दळण दळण्यासाठी 0% मेंटेनन्स असणारी समृद्धी ॲग्रोवेट पिठाची गिरणी आजच घेऊन जा. त्याचबरोबर सर्व प्रकारचे पंप, चार्जर पंप दुरुस्तीसह उपलब्ध. यासाठी लागणारे सर्व प्रकारचे व्ही बेल्टही उपलब्ध. PVC फिटिंग उपलब्ध. समृद्धी रबर मॅटमुळे गायींना खुराचे आजार, उठ बस करण्यास सुलभ किंवा गोचीड व सडांच्या आजारापासून सुटका करते. यामध्ये समृद्धी ॲग्रोवेट प्लस समृद्धी ॲग्रोवेट इंटरलॉक रबर मॅट उपलब्ध. रोग व बजाज फायनान्स उपलब्ध. डेअरी फार्म इक्विपमेंटमध्ये कॅन, फायबर, पाट्या, पाण्याचा जार, जनावरे व शेतीसाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध. विश्वासू व खात्रीशीर खरेदीसाठी आजच भेट द्या समृद्धी ॲग्रोटेकला. आमचा पत्ता नरुटे कॉम्प्लेक्स, समर्थनगर, कुरुल रोड, मोहोळ. मोबाईल नंबर 9766 80 11 24 88 30 37 21 64.